प्राध्यापक इंद्रजित भालेराव सर यांना, जे कृषी कवी, शेतकऱ्यांचे कवी, महाकवी आहेत, महान लेखक व समीक्षक आहेत, त्यांना विनंती आहे की त्यांनी क्रांतीपुरुष पुरुषोत्तम खेडेकर या वैचारिक ग्रंथाचे महत्त्व विशद करावे. सर्व महापुरुषांना आणि महामातांना विनम्र अभिवादन. व्यासपीठावरील सर्व सन्माननीय आणि सभागृहातील आपण सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय. मराठी लेखकांचा प्रतिनिधी म्हणून मला आता ज्या पुस्तकाचं प्रकाशन झालंय त्या पुस्तकावर बोलण्यासाठी बोलावलेलं आहे. मी भाषण करत बसलो तर जास्त वेळ जाईल म्हणून मी टिपण लिहून आणलेलं आहे. ते माझ्या नियोजित वेळेत मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. मित्र हो, हा जो चरित्र ग्रंथ प्रकाशित झालेला आहे हा मराठी चरित्र लेखनातला नवा मानदंड आहे. तो कसा ते थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे. मराठीत आधुनिक चरित्र लेखनाचा पाया घातला तो धनंजय कीर यांनी. महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज, लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांची धनंजय कीर यांनी लिहिलेली चरित्रे मराठी चरित्र लेखनातले मानदंड समजले जातात. शाहू, फुले, आंबेडकर हा जोडशब्द महाराष्ट्राला दिला तो धनंजय कीर यांनीच. धनंजय कीर महात्मा फुले यांचे चरित्र लिहित असताना बाबासाहेब आंबेडकरांनी ते पाहिलेलं होतं आणि त्यांना ती लेखन पद्धती आवडलेली होती. महात्मा फुले यांचं एक अभिजात चरित्र लिहिण्याची इच्छा स्वतः बाबासाहेब आंबेडकर यांनी व्यक्त केली होती, पण कार्यबाहुल्यामुळे त्यांना ते शक्य झालं नाही. त्यांची ती इच्छा धनंजय कीर यांनी पूर्ण केली. धनंजय कीर यांच्या थोडं मागं पुढं न र फाटक यांनी चरित्र लेखनाचे काही नवे मानदंड निर्माण केले. त्यांनी ज्ञानदेव, एकनाथ, रामदास, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आणि लोकमान्य टिळक यांची अशीच चरित्रे लिहिली जी मराठीमध्ये चरित्र लेखनाचा मानदंड समजली जातात. त्यानंतर द न गोखले यांनी माधव जुलियन यांचं चरित्र लिहून एक नवा आदर्श निर्माण केला आणि त्याच आदर्शाच्या पायावर त्यांनी महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचीही चरित्रे लिहिली होती. व्यक्तिविमर्श या लेखन प्रकारावर भर देऊन द न गोखले यांनी ही चरित्रे लिहिली होती. याशिवाय आणखीही काही चरित्र लेखकांची नावे सांगता येतील, पण आपल्या समोर मराठा सेवा संघाचे संस्थापक, संकल्पक पुरुषोत्तम खेडेकर यांचे जे चरित्र आहे ते आणखी एक नवा आदर्श निर्माण करणारे आहे. शिवश्री पुरुषोत्तमजी खेडेकर यांच्या वयाला 75 वर्ष पूर्ण झाले. त्या निमित्ताने मदन पाटील यांनी लिहिलेले क्रांती पुरुष पुरुषोत्तम खेडेकर हे चरित्र त्या दृष्टीने अगदी निराळे आहे. यात व्यक्तिचरित्राला अत्यंत मर्यादित जागा देऊन व्यक्ती विचाराचा विस्तृत विमर्श घेण्यात आलेला आहे. त्यामुळे या आधीच्या धनंजय कीर, न र फाटक आणि द न गोखले यांच्या चरित्र लेखनापेक्षाही एक पुढचं पाऊल मदन पाटील यांनी या चरित्र लेखनातून टाकलेलं आहे. या चरित्राला गंगाधर बनबरे यांनी लिहिलेली प्रस्तावना हाही एक नवाच आदर्श आहे. ही प्रस्तावना 125 पृष्ठांची आहे. त्या मानाने विक्रमी अशी ही प्रस्तावना आहे. पण मराठीत याआधी प्रस्तावनांनी असेच आणखीही काही विक्रम आहेत ते थोडक्यात नोंदवतो. ज्या चरित्राचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून बनबरे यांनी खेडेकरांचं चरित्र लिहिलं जावं असं वाटत होतं ते त्यांच्या पाहण्यात आलेलं पंजाबराव देशमुख यांचं विदर्भातील एका लेखकानं लिहिलेल्या चरित्राचं 250 पानांची प्रस्तावना होती. तशीच 250 पानांची प्रस्तावना त्याही आधी जयराम पिंडेकृत शहाजी महाराजांच्या जीवनावरील राधा माधव विलास चंपू या ग्रंथाला इतिहासाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांनी लिहिलेली होती आणि मामासाहेब दांडेकर यांनी संपादित केलेल्या ज्ञानेश्वरीलाही 250 पानांची प्रस्तावना होती. त्या प्रस्तावनेचा नंतर ज्ञानेश्वरीची प्रस्तावना या नावाने स्वतंत्र ग्रंथही प्रकाशित झालेला होता. स आ जोगळेकर यांनी संपादित केलेल्या गाथा सप्तशती या ग्रंथाला तर जोगळेकर यांनी 700 पानांची प्रस्तावना लिहिलेली होती. प्रस्तावनांच्या या मालिकेत जाऊन बसेल अशी वैचारिक आणि तर्कशुद्ध प्रस्तावना गंगाधर बनबरे यांनी मदन पाटील यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथाला लिहिलेली आहे. ही प्रस्तावना वाचताना नरहर कुरुंदकर यांनी रणजित देसाई यांच्या श्रीमान योगी या कादंबरीला लिहिलेल्या प्रस्तावनेची ही आठवण येते. त्या प्रस्तावनेत जशी कुरुंदकरांनी रणजित देसाईंच्या कादंबरीपेक्षा शिवचरित्राची चिकित्सा जास्त केली होती, तसेच काहीचे मदन पाटील यांनी लिहिलेल्या खेडेकरांच्या चरित्रापेक्षा खेडेकरांच्या विचाराची चिकित्सा आणि मांडणी बनबरे यांनी या पुस्तकाच्या प्रस्तावनेत केलेली आहे. बनबरे यांची प्रस्तावना वाचताना मला सतत वाटत राहिले की या निमित्तानं मराठा सेवा संघाच्या चळवळीने मराठा समाजात झालेल्या परिवर्तनाचा कुणीतरी सर्वे करायला हवा.
त्या संशोधनावर आधारित पुस्तकही लिहायला हवं. संशोधनाच्या विद्यार्थ्याला हा विषय PhD साठी नक्कीच घेता येईल. वेगवेगळ्या प्रकारचं नवं संशोधन, मूलभूत संशोधन केल्याचा आनंदही त्यांना मिळेल. नाहीतरी आपल्याकडे समाजशास्त्राचे रद्दी संशोधन रोजच विद्यापीठात दाखल होत असते. त्याऐवजी काही जिवंत विषय घेऊन केलेलं संशोधन कधीही मोलाचं ठरणार आहे. मराठा सेवा संघाच्या चळवळीनंतर विवाह समारंभात झालेले बदल मी नेहमीच अनुभवतोय. संभाजी ब्रिगेडच्या चळवळीमुळे झालेली सांगोल्यातल्या तरुणांची आर्थिक प्रगती मी पाहिली. त्या मागचा संभाजी ब्रिगेडची प्रेरणा समजून घेतली आणि त्यावर समाज माध्यमावर लिहिलं देखील होतं. तेव्हाच मला वाटलं होतं की असा कुणीतरी सर्वे करायला हवा, कारण आमच्या परभणीतही साहेब शिंदे यांच्यासारख्या अनेक तरुण उद्योजकाकडे वळले. त्या पाठीमागं संभाजी ब्रिगेडची प्रेरणा होती. बनबिरे यांच्या प्रस्तावनेत महात्मा ज्योतिराव फुले यांचा एक परिच्छेद आलेला आहे. त्यात एकाच कुटुंबात सर्व धर्माचे अनुयायी गुण्यागोविंदाने कसे नांदावेत हे महात्मा फुले यांनी लिहिलेलं आहे. ते महात्मा फुले यांचे स्वप्न शाहीर अमर शेख यांनी साकार केलेलं पाहायला मिळतं. स्वतः अमर शेख धर्मांतरित मुस्लिम कुटुंबातले. त्यांच्या पत्नी मराठा. त्यांची एक मुलगी नामदेव ढसाळ यांना दिली, तर दुसरी मुलगी बर्वे यांच्या कुटुंबात दिलेली होती. हे मला सहज आठवत गेलं. खरंच सर्व धर्माचे अनुयायी एकाच कुटुंबात गुण्यागोविंदाने नांदतील. आईचा वेगळा धर्म, वडिलांचा वेगळा धर्म, मुलाचा वेगळा धर्म, सुनेचा वेगळा धर्म, मुलीचा वेगळा धर्म, आणि तरीही ते कुटुंब आनंदाने नांदते. हे महात्मा फुले यांनी पाहिलेलं भव्य दिव्य स्वप्न आदर्शच आहे. तसंच काहीसं प्रस्तावनेत बनबरे यांनी व्यक्त केलेलं आहे. सर्वंकष परिवर्तनाच्या विचारासाठी जातीच्या नावानं संघटना का, असा प्रश्न मराठा सेवा संघाच्या चळवळीनंतर मलाही पडलेला होता. तो तसाच अनेकांना पडलेला होता. त्याचे उत्तर बनबरे यांनी या प्रस्तावनेत सविस्तर दिलेलं आहे. नेमाडे म्हणतात तसं जात संपवणं शक्य नाही, तर त्यातली उच्च नीचता संपवा. संविधानाने ती उच्च नीचता संपवली असली तरी समाजात अजून ती जिवंत आहे. ती संपवण्याचं काम करावं असं नेमाडे म्हणायचे. तसाच काहीसा अर्थ बनबरे यांच्या विवेचनाचा आणि पुरुषोत्तम खेडेकर यांच्या भूमिकेचा आहे. इतर जातींना त्रास होईल असं काहीही न करता स्वतःच्या जातीसाठी जो कुणी काही करीत असेल त्याला समाजसेवाच म्हणायला, हे इतरांसारखं मलाही वाटत आलेलं आहे. मराठी कथा कादंबऱ्यांमधून समाजात घडलेली खूप परिवर्तने येत असतात, पण अजून कोणीही मराठा सेवा संघाच्या माध्यमातून समाजात घडून आलेल्या परिवर्तनावर कथा कादंबरी लिहिल्याचं वाचनात नाही. जुनी भावविश्वे मागे टाकताना आणि नवी भावविश्वे स्वीकारताना जे पेच निर्माण होतात, जे संघर्ष निर्माण होतात, त्याचं चित्रण करणे हे चांगल्या साहित्याचं लक्षण असतं. मराठा सेवा संघाच्या चळवळीनंतर आणि शिवधर्माच्या प्रकटनानंतर मराठा समाजात असे पेच निर्माण मोठ्या प्रमाणात झाले असणार. ते ललित साहित्यात यायला पाहिजे होते. नव्या कथा कादंबरीकारांनी ते आव्हान अजूनही स्वीकारायला पाहिजे. कथा कादंबऱ्यांमध्ये या परिवर्तनाचे तपशील यायला हवेत. 2002 साली जी मराठा जोडो यात्रा निघाली होती, त्यानिमित्त प्रसिद्ध करण्यात आलेलं पत्रक अत्यंत महत्वाचं आहे. तोपर्यंत मराठा सेवा संघाची सुरुवात होऊन 11 वर्ष झालेली होती. या 11 वर्षात मराठा सेवा संघाची भूमिका प्रगल्भ आणि सर्वंकष झालेली होती. त्यामुळे तोपर्यंत प्रतिगामी समजला जाणारा मराठा सेवा संघ पुरोगामी संघटनांच्या यादीमध्ये समाविष्ट झालेला होता, हे या प्रस्तावनेतून आपल्या लक्षात येतं. मराठा सेवा संघ आणि पुरुषोत्तम खेडेकर यांनी सतत दुसऱ्यांचं म्हणणं समजून घेऊन आपली भूमिका परिपक्व करत नेली, हे त्या पाठीमागचं कारण आहे. हे मला फार महत्वाचं वाटतं. मराठा सेवा संघाने नवे इतिहासकार, नवे व्याख्याते, नवे कीर्तनकार, नवे प्रवचनकार, नवे लेखक, नवे कवी यांची एक फळी तयार केली. त्याआधी मोठ्या प्रमाणामध्ये श्रोते घडवले, वाचक घडवले, वाचन संस्कृती घडवली, वाचनाची चळवळ उभी केली. त्या पार्श्वभूमीवर तयार झालेल्या लेखक कवींना मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसादही मिळाला. त्यासाठी संत तुकोबाराय परिषदेची स्थापनाही करण्यात आली. रेखाताई खेडेकर यांच्याविषयी या प्रस्तावनेतला मजकूर वाचताना माझ्यासारख्या अनेकांचे असलेले गैरसमज दूर होतात. रेखाताई खेडेकर भारतीय जनता पक्षाच्या आमदार कशा, या प्रश्नाला बनबरे यांच्या प्रस्तावनेतून मिळणारे उत्तर अत्यंत समर्पक आहे. मराठा सेवा संघाने शिवजन्माची तारीख निश्चित करणे, शिवाजींचे गुरु नेमके कोणते निश्चित करणे, जिजाऊंची एक प्रतिमा निश्चित करणे आणि ती विधान भवनात लावणे, यासाठी केलेले संशोधन आणि चिकाटी अत्यंत महत्वाचे आहे. या प्रत्येक प्रकरणात सत्ताधारी म्हणून खेडेकर ताईंनी निभावलेली भूमिका ही महत्वाची आहे. या सगळ्या गोष्टी करताना अक्रस्ताळेपणाने नव्हे, तर सर्व विचारांच्या इतिहासकारांच्या समितीच्या संमतीने शासकीय पातळीवर
हे सगळे निर्णय करून घेण्याचं कौशल्य शासनाबाहेर राहून खेडेकरांनी आणि शासनाच्या आत राहून रेखाताईंनी केलं, ही गोष्ट त्यामुळेच मला जास्त महत्वाची वाटते. आह साळुंखे सारख्या विद्वानाला लोकाभिमुख करण्याचं काम केवळ आणि केवळ मराठा सेवा संघानं केलेलं आहे. सेवा संघ नसता तर आज आह साळुंखे जितके लोकाभिमुख आहेत तितके ते कधीच झाले नसते. विद्वानांपुरतेच ते मर्यादित राहिले असते. पण त्यांना जनसामान्यापर्यंत नेण्याचं काम सेवा संघानं केलं आणि स्वतःच्या विद्वत्तेचा फार मोठा फायदा साळुंखे यांनी सेवा संघासाठी करून दिला. त्यामुळे आह साळुंखे आणि सेवा संघ हे दोघेही एकमेकांच्या मदतीने मोठे होत गेले. हे गंगाधर बनबरे यांची प्रस्तावना वाचताना आपल्या सहज लक्षात येतं. खेडेकरांनी 100 पुस्तकं लिहिलेली आहेत, हेही प्रस्तावना वाचून मला समजलं. खेडेकरांची पुष्कळ पुस्तकं मी वाचलेली होती, पण त्यांची संख्या 100 आहे हे माझ्या लक्षात आलेलं नव्हतं. त्यामुळे बनबुरे यांच्या प्रस्तावनेत किंवा मदन पाटील यांच्या चरित्रात थोडक्यात का होईना या सर्व ग्रंथाचं समालोचन यायला हवं होतं, पण ते दोनही ठिकाणी येत नाही. मदन पाटील यांच्या चरित्रात फक्त खेडेकरांनी लिहिलेल्या शिवचरित्राचं आणि छत्रपती संभाजी महाराजांवरील पुस्तकाचं थोडक्यात समालोचन आलेलं आहे. बनबरे यांच्या प्रस्तावनेतील हळूहळू मराठा सेवा संघ म्हणजे अभ्यासपूर्ण सत्य मांडणारी संघटना अशी प्रतिमा तयार झाली, हे वाक्य मला फार महत्वाचं वाटतं. कुठल्याही जातीला अपमानित वाटणार नाही अशी भाषा वापरणे सुरुवातीच्या काळात काही शिवव्याख्यातांना जमलं नाही. कुठल्याही जातीचा तुच्छतेनं उल्लेख नको, मग ते दलित असोत की ब्राह्मण. आह साळुंखे यांच्यासारखी संयमी आणि सन्मानपूर्वक विरोधाची भाषा सेवा संघाच्या आणि संभाजी ब्रिगेडच्या बऱ्याच वक्त्यांना सुरुवातीच्या काळात जमली नाही. त्यामुळे प्रबोधनाऐवजी अनेकदा संभ्रम निर्माण झाले. आपली भाषा संयमी आणि तरी सत्याग्रहाची कशी असावी हे आह साळुंखे यांच्याकडून आपण शिकायला हवे. सेवा संघाच्या एका उणिवेची नोंदही इथेच करायला हवी. सेवा संघ चक्रधरांना चक्क विसरलेला आहे. ज्या विदर्भातून सेवा संघाची सुरुवात झाली तिथं मराठा समाजात सर्वाधिक लोक चक्रधर स्वामींचे अनुयायी आहेत. चक्रधरांभोवती सर्व ब्राह्मण अनुयायी असताना चक्रधरांनी ब्राह्मणत्वाचा कडवा विरोध केलेला होता. जानवे काढून ठेवूनच चक्रधरांकडे जावे लागायचे. असाच एकदा चक्रधरांचा जानवे काढून ठेवलेला एक शिष्य जानवे काढून ठेवलेल्या खुंटीकडे पुन्हा पुन्हा पाहत होता. तेव्हा चक्रधर स्वामी त्याला म्हणाले, पोरा वेळोवेळा टिळेया जानवेया पाशी का जाशी, तेने करून एक दिवस देशाच्या कडीसरा जाऊन सर्वाधमत्व ब्राह्मणत्व स्वीकरिशील. चक्रधराने ब्राह्मण व्यक्ती आणि त्याचे ब्राह्मणत्व या दोन गोष्टी स्वतंत्र समजल्या होत्या. म्हणून ब्राह्मण व्यक्तीला स्वीकारून त्याच्यातले ब्राह्मणत्व त्यागण्याचा चक्रधरांचा आग्रह होता. व्यक्तीला त्यांनी सर्वश्रेष्ठ समजले होते आणि ब्राह्मणत्वाला अधम समजलेले होते. ते का, त्याचीही भाष्यकारांनी पुढे सविस्तर व्याख्या केलेली आहे. अशा विद्रोही चक्रधरांना सेवा संघ विसरलेला दिसतो. चक्रधरांच्या याच विद्रोही स्वभावामुळे यादवराजांच्या दरबारात त्यांना मिळालेल्या अत्यंत वाईट वागणुकीच्या ओझरता उल्लेख मदन पाटील यांनी लिहिलेल्या खेडेकरांच्या चरित्राच्या पहिल्या खंडात आलेला आहे. एवढाच एक अपवाद आहे. खरं तर चक्रधरांची भूमिका सविस्तर समजून घेऊन सेवा संघाने तिचा चांगला उपयोग करून घ्यायला पाहिजे होता. मराठा सेवा संघाविषयी ब्राह्मणांच्या मनात असलेले गैरसमज काढून टाकायचे असतील तर तुळजापूरच्या मराठा धर्म परिषदेतील आह साळुंखे सरांचा बनबरे यांनी त्यांच्या प्रस्तावनेत उद्धृत केलेला परिच्छेद आणि मीडिया वॉच या नियतकालिकातील मुलाखतीत एका प्रश्नाला पुरुषोत्तमजी खेडेकर यांनी दिलेले उत्तर जे बनबरे यांच्या प्रस्तावनेत त्यांनी उद्धृत केलेले आहे, या दोन गोष्टी सतत लोकांसमोर यायला हव्यात. त्यामुळे मराठा सेवा संघांविषयी ब्राह्मणांच्या मनात गैरसमज निर्माण होणार नाही. आह साळुंखे सरांचा तो तुळजापूरचा उतारा वाचताना माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले होते. अत्यंत अभिजात अशा भाषेमध्ये साळुंखे सरांनी त्यात व्यक्त केलेली भावना वाचताना मराठी भाषेतला तो एक सर्वश्रेष्ठ परिच्छेद आहे असे मला वाटून गेले. तो उतारा वाचला आणि काही वेळ मी डोळे मिटून शांत बसलो. आपण काहीतरी खूप थोर वाचलेलं आहे असं मला वाटून गेलं. मराठा सेवा संघाची आणखी काही महत्वाची वैशिष्ट्य जी या प्रस्तावनेत सांगण्यात आलेली आहेत ती म्हणजे महाराष्ट्राबाहेरील मराठा बांधवांचं संघटन, सिंदखेडचा जिजाऊ जन्मोत्सव, खरीखुरी शिवप्रतिमा लोकांसमोर आणणे, गावखेड्यातल्या लोकांमध्ये वाचन संस्कृती विकसित करणे, मराठ्यांच्या आपापसातील संघर्षाला आवर घालणे, विवाह विधीत क्रांती करणे, विधवा विवाह घडवून आणणे, कमी खर्चात विवाह, सामूहिक विवाह, वैधव्यात सौभाग्य अलंकाराचा त्याग न करणे, मराठ्यांच्या पोटजातीमध्ये समन्वय घडवून आणणे, बेटी व्यवहार घडवून आणणे, जय जिजाऊ हे अभिवादन, अशा काही गोष्टींचा मदन पाटील यांच्या चरित्रात
आणि बनबरे यांच्या प्रस्तावनेमध्ये आलेला तपशील सर्वांसमोर जायला हवा. मदन पाटील यांनी लिहिलेल्या पुरुषोत्तम खेडेकर यांच्या चरित्राचा जवळजवळ 100 पानाचा सुरुवातीचा वैचारिक प्रबोधनाचा 5000 वर्षांचा इतिहास सांगणारा आहे. खेडेकरांच्या वैचारिक प्रबोधनापर्यंत ही परंपरा आणून जोडण्याचं काम या 100 पानांनी केलेलं आहे. या भागातल्या काही मुद्द्यांविषयी माझे नक्कीच मतभेद आहेत, ते कधीतरी मी सविस्तर मांडेल. पण मदन पाटील यांच्या लेखनाचा दुसरा भाग मात्र स्वतंत्र पुस्तक म्हणून प्रकाशित करायला हवा. तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला हवा, म्हणजे खेडेकर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील. या दुसऱ्या भागातही मदन पाटील यांनी वैचारिकतेलाच प्राधान्य दिलेले आहे. त्यात खूप कमी प्रमाणामध्ये किस्से, आठवणी आणि प्रसंग आलेले आहेत. त्यांचे प्रमाण जास्त असते तर सर्वसामान्यांसाठी तो मजकूर जास्त वाचनीय झाला असता. आजच्या घडीला सर्वसामान्य वाचकांना हा मजकूर जड वाटण्याची शक्यता आहे. खेडेकरांच्या चरित्रातील बदल्या प्रकरण मोठं विलक्षण आहे. नोकरीच्या सुरुवातीला 3 वर्षात 13 बदल्या झाल्याचे संदर्भ तिथे येतात. बदल्यांच्या संदर्भात नेमाडेही काहीसे खेडेकरांसारखेच होते का कुणास ठाऊक, पण खेडेकर वाचताना मला पुन्हा पुन्हा नेमाडे आठवत होते. बदलीच्या संदर्भात मी मात्र खूपच हळवा होतो. आयुष्यात एकदाच बदली झाली तेव्हा इतका नर्वस झालो होतो की विचारू नका. या पार्श्वभूमीवर खेडेकर 3 वर्षात 13 बदल्या करून घेतात, याचा अर्थ खेडेकर आणि माझ्या प्रकृतीमध्ये भयंकर भिन्नता आहे. शिवधर्म प्रकटनाच्या संदर्भात प्रस्तावनेत आणि मदन पाटील यांच्या चरित्रात आलेला मजकूर वाचून माझेही पुष्कळ गैरसमज दूर झाले. खरे तर सिंधू काळातील आदिम मूळधर्म जो परिपूर्ण चर्चेनंतर प्रकट झाला तो मला माहीत नसल्यामुळे 20 वर्षापूर्वी ज्या दिवशी सिंदखेड राजा इथे शिवधर्माचे प्रकटन झाले तेव्हा लोकमत या दैनिकाच्या वार्ताहराने त्याविषयी माझी मुलाखत घेतली होती. मला ती पार्श्वभूमी संपूर्ण परिचित नसल्यामुळे मी माझी धर्मविषयक भूमिका म्हणून माझा एक अभंग लोकमतला दिला होता. त्यांनी तो पहिल्या पानावर प्रकाशितही केला होता. त्यामुळे आह साळुंके सर माझ्यावर नाराजही झालेले होते. पण माझा तो मूळ अभंग जेव्हा लालकृष्ण अडवाणी यांनी त्याच्याही आधी 10 वर्ष रथयात्रा काढली तेव्हा मी लिहिलेला होता. तो दीर्घ अभंग मुळात तेव्हाच लोकमतने रविवार पुरवणीमध्ये पहिल्या पानावर प्रकाशित केला होता आणि नंतर अनेक पुनर्मुद्रित केला होता. अयोध्या प्रश्नावर निघालेल्या त्या रथयात्रेच्या निमित्ताने त्या दीर्घ अभंगाच्या शेवटी मी लिहिलेले होते, कोण कुठे कधी जन्मतो वाढतो, सर्वांना गाडतो इतिहास, रामा पाठोपाठ बाबरही गेला, थडग्यांना आला भाव आता, मढे उकरून जगतात जे जे गाडले पाहिजे त्यांना आधी, यांनीच कोंडला काळ्या मंदिरात, नाशिकला राम स्वहस्ताने, कबीर ज्योतिबा बोलला जे तुका, सारेच का फुका वाया गेले, खरा धर्म पोथी कुराणात नाही, धर्म म्हणजे काही वस्तू नव्हे, मातीतून जे जे उगवते वर, खरा तिथे तर धर्म आहे, खरा तिथे तर धर्म आहे, असे मी त्या कवितेत म्हटलेले होते. मला वाटतं शिवधर्माच्या मूळ रूपाशी माझं हे म्हणणं जुळणारच होतं, पण तेव्हा आमच्यात संबंध नसल्यामुळे त्यांच्याविषयी माझ्यात आणि माझ्याविषयी त्यांच्यात गैरसमज निर्माण झालेले होते. पानिपत युद्धात झालेल्या पराभवानंतर विस्थापित झालेल्या मध्य भारतातल्या मराठ्यांना एकत्र करणारा वीरेंद्र वर्मा यांच्या माध्यमातून साध्य झालेला कर्नल मधील मराठा मिलन मेळावा हा मराठा सेवा संघाचा एक महत्वाचा टप्पा होता. त्या निमित्ताने महाराष्ट्राबाहेरील मराठ्यांना एकत्र करण्याचे मराठा सेवा संघाच्या वतीने झालेले प्रयत्न म्हणजे खूपच महत्वाचे आहेत. जिजाऊ जयंतीच्या निमित्ताने हे सर्व परप्रांतीय मराठा आजही सिंदखेड येथे एकत्रित येतात ही वस्तुस्थिती समजून घेण्यासारखी आहे. जिजाऊ सृष्टीच्या उभारणीचे खेडेकर यांचे भव्य दिव्य स्वप्न साकार झाले तर किती प्रकारची क्रांती घडून येईल हे आपल्या लक्षात येईल. खेडेकरांची विद्येची आस पाहताना मदन पाटलांनी लिहिलेल्या चरित्रात शेवटी खेडेकरांनी प्राप्त केलेल्या पदव्यांचे संदर्भ येतात. कोणकोणत्या विद्यापीठामध्ये कोणकोणत्या पदव्या त्यांनी प्राप्त केल्या त्याचे तपशील येतात. एका माणसाने इंजिनिअरिंग, लोकसेवा आयोग, LLB, पुरातत्वविद्या, मानव्यशास्त्र, इतिहास, भारतीय विद्या, राज्यशास्त्र, तत्वज्ञान अशा कितीतरी विषयात त्यांनी पदव्या आणि शिक्षण घेतलेलं आहे. अगदी आतापर्यंत त्यांचं हे शिक्षण सुरू होतं. त्यांच्याविषयीचा हा तपशील पाहिला की आपणाला आपलीच लाज वाटल्याशिवाय राहत नाही. शेवटी एका गोष्टीचा इथे आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. आज या बालगंधर्व रंगमंदिरात पुरुषोत्तम खेडेकर यांचा अमृत महोत्सव पार पडतो आहे. त्या निमित्ताने प्रकाशित होणाऱ्या गौरव ग्रंथाविषयी बोलण्यासाठी मी आज इथे उपस्थित आहे. बरोबर 15 वर्षापूर्वी याच सभागृहात मी एका पुस्तकाच्या प्रकाशनासाठी उपस्थित होतो आणि त्या पुस्तकाच्या प्रकाशनानंतरच पुरुषोत्तम खेडेकर यांची आणि माझी व्यासपीठावर पहिली भेट झालेली होती. स्वर्गीय आबा
R.R. पाटील यांच्यावरील सहृदय योद्धा या गौरव ग्रंथाचा तो प्रकाशन समारंभ होता. स्वतः आबा वर व्यासपीठावर आले नव्हते, ते सभागृहात पहिल्या नव्हे शेवटच्या रांगेत बसून होते. प्रकाशन समारंभानंतर त्यांची प्रगट मुलाखत होणार होती. व्यासपीठावर चंद्रशेखर धर्माधिकारी, शिवाजीराव भोसले आणि मी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होतो. त्यानंतर आज पुन्हा एकदा या पुस्तकाच्या प्रकाशनानिमित्ताने याच सभागृहामध्ये मी उपस्थित आहे, या योगायोगाची मला सहज आठवण आली. हा ग्रंथ म्हणजे मराठा सेवा संघाच्या 35 वर्षाच्या कृतिउक्तीचं नवनीतच आहे. हा ग्रंथ म्हणजे पुरुषोत्तम खेडेकर यांचे रक्ताचा थेंबही न सांडता घडवून आणलेल्या एका सामाजिक क्रांतीचा महत्वपूर्ण दस्तऐवज आहे. हा ग्रंथ म्हणजे 60 वर्षाच्या समाज परिवर्तनाच्या खंडानंतर सुरू झालेल्या नव्या समाज परिवर्तनाचा इतिहास आहे. हा ग्रंथ म्हणजे मराठा सेवा संघाने केलेले स्वतःच्याच कामाचे सिंहावलोकन आहे. हा ग्रंथ म्हणजे मराठा सेवा संघाची पुढची दिशा प्रकट करणारा ग्रंथ आहे. हा ग्रंथ म्हणजे चरित्र लेखनाचा एक नवा आदर्श आहे. हा ग्रंथ, या ग्रंथाचे लेखक मदन पाटील आणि प्रस्तावना लेखक गंगाधर बनबरे यांचे या निमित्ताने मी खूप खूप अभिनंदन करतो. अमृत महोत्सवानिमित्त शिवश्री पुरुषोत्तमजी खेडेकर यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.